चैंप 11 उमर 11 नजर आ रही है और एक तरफ दिल्ली धमाका नजर आएगी। देखिए टॉस जीता है इस वक्त कप्तान अविनाश राणा पप्पू ने और पहले गेंदबाजी का फैसला किया। बल्लेबाजी का मौका इस वक्त दिया गया चैंप 11 उमर 11 को। हमारे स्क्रीन पर हम देख सकते हैं स्वरा युवा ग्रुप आयोजित आमदार चषक, दो बेहतरीन शख्सियत आदरणीय सम्मानीय भरत जी राजपूत सर, भारतीय जनता पार्टी पालघर जिला अध्यक्ष, और एक तरफ हम देख सकते हैं चेहरे पर मुस्कान, सभी के दिल की जान, सभी के दिल की धड़कन इस वक्त तुषार जी संख्य। तो हम पार इस वक्त लेफ्ट प्ले का कॉल कर रहे हैं। दो सलामी बैटर मैदान के अंदर, एक तरफ उस्मान पटेल और एक तरफ मुन्ना शेख। प्रारंभिक जोड़ी लेफ्ट एंड राइट हैंड पहले ओवर लेकर चले इस वक्त सरोज प्रमाणिक। इस वक्त ऑप्शन पर गेंद को खेला गया, बेहतरीन शॉट का पे गेंद को ट्रेवल कर दिया, बीच में ठाकुर जा रहे हैं मगर गेंद इस वक्त मैदान के बाहर अलोंग द कारपेट गेंद निकल जाएगी टाइगर के बल्ले से। 4 रन के साथ इस वक्त खाता खोला है उस्मान पटेल ने। ऑप्शन के बाहर की गेंद थी, देख सकते हैं क्या बेहतरीन खोद कर निकाला और 4 रन के साथ स्वागत किया है। चांगला कव्हर ड्राईव्ह उस्मान पटेलच्या पॅट मधून आणि देखना कव्हर ड्राईव्ह ते पाहायला मिळाला। MMCC एएसए चॅम्प 11 या टीमच्या माध्यमातून सुरुवात झाली धडाक्यात। इस वक्त ऑन साइड पर गेंद को खिलाएंगे कप्तान, वहां पर गेंद को फील्ड करेंगे। देखिए चौका लगने पर अच्छा कमबैक रहा। ऑन साइड पर शॉट मिडऑन पर खिलाड़ी मौजूद और यहां पर देखिए वहां पर अंपायर शायद रन लेने का प्रयास करें मगर यहां पर ओवर स्टेपिंग के लिए अंपायर ने DRS लिया है सर। तो बॉल चेक किया जाएगा। सर देखेंगे इस वक्त ओवर स्टेपिंग के लिए यहां पर अंपायर ने DRS लिया है। हालांकि रन लेना बटोरना चाहते थे। MMCC एएसए चॅम्प 11 हा संघ सध्या खेळताना दिसतोय। रिकन मोंती आणि दर्पण देडिया यांचा हा संघ आहे एएसए चॅम्प MMCC। 4 रन झालेत आणि त्याच्यानंतर आपण इथे नो बॉल चेक केला जाईल ओ स्टेपिंग साठी, त्याच्यासाठी खेळ थांबलाय। अंपायर रिव्ह्यू आहे। यस देखिए कुणाल सर मैं आपसे चर्चा करना चाहूंगा 2021 में आप यहां पर आए थे इस मैदान पर, इस वक्त 2024 में फिर से एक बार यहां पर आपका आगमन हुआ, कैसा लग रहा है फिर से एक बार आप रात के वक्त में फ्लड लाइट के प्रतिदिन पहुंचे फिर से एक बार बोईसर शहर में? या ग्राउंडवर आल्यानंतर प्रेक्षक नेहमीच इम्प्रेस करत असतात। भरपूर मोठ्या संख्येने प्रेक्षक येत असतात। काल देखील रात्री खूप मोठे प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळाले। प्रचंड गर्दी इथे होती आणि आज देखील तीच अपेक्षा, कारण आज देखील भारतातले अनेक मोठे तारे सितारे इथे खेळताना दिसतात। डिसिजन पेंडिंग आहे सध्या आपण पाहतोय। ओ स्टेपिंग साठी ऑन फील्ड अंपायर यांनी हा निर्णय प्रलंबित ठेवलाय। हेमंत आहेत ऑन फील्ड अंपायर सध्या आणि निर्णय आलेला आहे फेअर डिलिव्हरी, योग्य बॉल आहे आणि त्याच्यामुळे ती जी धाव काढली ती नसेल, बरोबर हेमंत? यस, कारण त्यावेळेला DRS तुम्ही कॉल केला होता, त्यामुळे तो डॉट बॉल। देखिए 2 गेंदे और 4 रन लगे हैं स्कोर कार्ड पर। पहली गेंद पर चौका, दूसरी गेंद बिंदी। टेक्नोलॉजी का सही इस्तेमाल किया जा रहा है इस वक्त इस प्रतियोगिता में। इस वक्त देखिए जड़ में रखी थी गेंद, फाइनल लेग पर गेंद को खेल दिया खिलाड़ी, वहां पर दौड़ कर जा रहे हैं, गेंद को फील्ड करने का प्रयास किया जाएगा जब तक गेंद को रोका जा रहा है। हम देख सकते हैं इस वक्त 2 रन तेजी से बटोरे हैं दोनों ही बल्लेबाजों ने। बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट उस्मान पटेल और मुन्ना शेख के बीच। चांगली रनिंग बिटवीन द विकेट। सुरुवात धडाक्यात झाली, एक चौकार मारला, त्यानंतर स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅटच्या अगदी खाली लागलाय बॉल, तोपर्यंत एक धाव आणि त्याच्यानंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे रायगडच्या टायगर उस्मान पटेल कडून करण्यात आलाय। 2 धावा त्याच्या खात्यामध्ये जातील। टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 6 धावा। इस वक्त ऑफ के बाहर की गेंद, बेहतरीन शॉट डीप सीवर कवर में गेंद को खेल दिया, वहां पर डीप में खिलाड़ी मौजूद, गेंद को फील्ड करते हुए आगे सुपर संजू वहां पर पहुंचे, तेजी से गेंद को फील्ड किया और सुपर थ्रो भी किया गया। लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह इथे दाखवलाय सध्या तरी उस्मानने। पॉवर प्ले सुरू आहे। पॉवर प्ले मध्ये जे फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत तिथे कुठे थोडासा फायदा घ्यावा लागेल बॅटिंग करत असताना, कारण इथे धावा कराव्या लागतील। मागचा सामना यशस्वीरित्या चेस करण्यामध्ये खेळाडू पाहायला मिळाले। नक्कीच बोईसर पालघर टीमचा पराभव झाला स्वरा 11 या संघाचा, परंतु या मॅच मध्ये नक्कीच एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळेल। मुन्ना शेख आता फलंदाजीसाठी नाशिकचा खेळाडू आहे। लेफ्ट हँडेड बॅटर म्हटल्यानंतर नेहमीच आक्रमक असतात, परंतु या खेळाडूची बॅटिंग थोडीशी वेगळी आहे। तो सुरुवातीला थोडासा वेळ घेतो आणि त्याच्यानंतर आक्रमण
त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतं, परंतु त्याच्या समोर तेवढाच मातब्बर खेळाडू आहे सरोज प्रामाणिक, प्रिंस ऑफ दुर्गापुर. इस वक्त देख सकते हैं लॉफ कर दिया, लगा तो 6. ये आता हुआ बेहतरीन मुन्ना शेख के बल्ले से, मुन्ना के स्टाइल में बेहतरीन छक्का, 6 रन. स्टाईल आहे, स्वॅग आहे, कारण आल्या आल्या सुरुवात केली आहे. पहिलाच बॉल इन फ्रंट ऑफ स्क्वेअर पूल केला, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार लगा तो 670 सिक्सर. काय टायमिंग इथे पाहायला मिळालं. विश नेटवर्कवर आणि 70 स्पोर्ट्सवर या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळते. काल 6 लाख व त्यापेक्षा जास्त प्रेक्षकांनी या स्पर्धेचा आनंद घेतला आणि आज पहिल्याच मॅच मध्ये 1 लाख व्ह्यूवरशिप आपल्याला मिळाली आहे 70 आणि विश नेटवर्कवर. त्याच्यामुळे चर्चेमध्ये आहे ही स्पर्धा. आमदा ट्रॉफी तुम्ही पाहताय. स्वरा युवा ग्रुपच्या वतीने दर्जेदार असं आयोजन. चर्चा सध्या महाराष्ट्रभर भारतभर या स्पर्धेची सुरू आहे. त्याचं कारणही तसं आहे, लश ग्रीन आउटफील्ड, परंतु हा ऍक्शन रिप्ले पहा. क्रीजच्या आतमध्ये जाऊन दे घुमा के चांगला फटका मुन्नाकडून. देखिए लेफ्ट आर्म बल्लेबाज के लिए इस वक्त देख सकते हैं अपना छोर बदला था गेंदबाज सरोज प्रामाणिक ने, मगर थोड़ी सी पटकी हुई गेंद डालने का प्रयास किया, मगर मुन्ना ने उस गेंद का सही इस्तेमाल किया, बेहतरीन तरीके से गेंद को खेल दिया स्क्वायर लेग के ऊपर से 6 रन के लिए. हालांकि स्कोर कार्ड पहुंचता हुआ इस वक्त 13 अंकों पर. गेंदें हो चुकी हैं लगभग 5 गेंदें. अच्छी गेंदबाजी अभी तक रही, मगर एक चौका एक छक्का आता हुआ इस ओवर में. अभी भी एक आखिरी गेंद लेकर आएंगे सरोज प्रामाणिक पैवेलियन एंड से. राइट आर्म ओवर द विकेट, लेफ्ट आर्म बल्लेबाज के लिए, लेफ्ट हैंड बल्लेबाज हैं इस वक्त मुन्ना स्ट्राइक पर. इस वक्त ऑप्शन के बाहर का गेंद को गली में खेल दिया. देखिए वहां पर 2 खिलाड़ी के बीच से गेंद ट्रैवल होती हुई काफी तेजी से, मगर बाउंड्री के नजदीक गेंद को रोका जा रहा है. बढ़िया फील्डिंग वहां पर देखने को मिली खिलाड़ी द्वारा. करण अंबाला वहां पर नजर आएंगे. बढ़िया फील्डिंग, पीछे जाकर गेंद को रोका. 2 रन के साथ संतुष्ट होना होगा. टीम स्कोर कार्ड लगता हुआ इस वक्त 15 अंकों पर 1 ओवर की समाप्ति के बाद. चांगली स्टार्ट. वेल बिगन इज हाफ डन. MMCC ASA चॅम्प 11 साठी या मॅच मध्ये 15 धावा स्कोर बोर्डवर आलेल्या आहेत आणि लास्ट 2 बॉलवर 8 रन मुन्नाच्या खात्यामध्ये. 400च्या बॅटिंग स्ट्राईक रेटने स्क्वेअर ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह, पुलचा फटका आणि त्याचबरोबर हुक शॉट, हे सगळे फटके मुन्नाच्या बॅटिंग मध्ये तुम्हाला पाहायला मिळतीलच, याच्यामध्ये शंका नाहीये. तंत्रशुद्ध फलंदाजीसाठी हा खेळाडू जाणला जातो. सेन्सिबल इनिंग नेहमीच पेश करत असतो, तेवढाच आक्रमक देखील. आणि आज तर पहिल्या बॉल पासून त्याने आक्रमण केलं आणि त्याचमुळे हे आक्रमण थांबवण्यासाठी अविनाश राणा उर्फ बब्बू सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंगसाठी तयार आहे. देखिए इस वक्त कप्तान आए हैं गेंदबाजी के लिए, फार एंड से गेंदबाजी के लिए आएंगे. पहले ओवर की देखिए 4 गेंदों में 7 आए थे, मगर पिछली 2 गेंदों पर 8 रन आए हैं. MMCC चैंप 11 उमर 11 ये टीम खेलते हुए नजर आ रही है. 1 ओवर 15 रन लगे हैं स्कोर कार्ड पर. पहला ओवर यहां पर समाप्त होता हुआ. दूसरी ओवर लेकर आएंगे कप्तान इस वक्त गेंदबाजी के लिए. देखिए खिलाड़ी की सजावट लगाई गई इस वक्त इस ओवर के लिए. शॉट फाइनलिंग शॉट, फ्लाइंग स्लिप पर खिलाड़ी है, गली में खिलाड़ी, पॉइंट पर एक खिलाड़ी, विकेट कीपर नजदीक. डिप स्क्वायर लेग दायरे के बाहर रखा गया, लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन दायरे के अंदर. और शॉर्ट एक्स्ट्रा कवर हम देख सकते हैं. इस तरह की फील्डिंग सजाई जा रही है. उस्मान पटेल इस वक्त बल्लेबाजी के डीप मिड विकेट पर खिलाड़ी को तैनात किया गया. इस वक्त बड़ा शॉट खेलने का प्रयास, फाइन लेग पर खिलाड़ी मौजूद. हलचल यादव हलचल की है, अपने आप को झोंक दिया और गेंद को रोका. बढ़िया फील्डिंग हलचल के द्वारा. हालांकि 1 रन बटोरा है बल्लेबाजों ने. फाइन लेग पर यह गेंद आई थी. चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली. 1 धाव ऍड होईल, 16 धावा फलकावर लागल्यात. उस्मान अँड मुन्ना लेफ्ट हँडेड बॅटर, राईट हँडेड बॅटर हे कॉम्बिनेशन आहे. MMCC ASA चॅम्प 11 च्या विरुद्ध दिल्ली धमाका. हेमंची बनियाल एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो रिकन मोहंती आणि दर्पण धेडिया यांचा संघ आहे MMCC चॅम्प 11. तर ओव्हरऑल जर पाहिलं तर दिल्ली धमाकाने नुकतीच शिरसाट स्पोर्ट्स चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. पावन गणपती या नावाने त्यांचा संघ तिथे खेळला. नगर मध्ये जाऊन, पाथर्डी मध्ये जाऊन काय खेळ दाखवलाय टीमने. अविनाश राणा तिथे नेतृत्व करत होता, एक चांगला कॅप्टन या टीमचा. आणि आतापर्यंत धावा 16. क्रॉस बैट खेला गया, बेहतरीन शॉट, डिप स्क्वायर लेग, लॉन्ग लेग रीजन में गेंद को भेज दिया. 1 बाउंस 2 बाउंस ओवर द रोप. आता हुआ बेहतरीन आमदार चक चौका. देखिए लेग स्टंप पर गेंद रखने का प्रयास किया था, मगर बल्लेबाज थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर निकले और गेंद को लपेट के मारा. गेंद सीधा सीमा रिशा बाहर. 4 रन के लिए.
चांगलं टायमिंग आणि सध्या आपण पाहतोय पॉवर प्ले सुरू आहे. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग करत असताना पाहायला मिळालाय मुन्ना. अगदी ताबडतोड फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. 20 धावा स्कोर बोर्डवर आहेत. ओव्हर नंबर सेकंडचा खेळ सुरू है. देखिए 2 गेंदें 5 रन अभी तक आ चुके हैं. पहली गेंद पर सिंगल, दूसरी गेंद पर चौका, 3 गेंदें 12 पर मुन्ना शेख बल्लेबाजी कर रहे हैं. इस वक्त फिर से एक बार लपेट लिया लॉन्ग लेग के ऊपर से 1 बाउंस. ये दूसरा चौका. देखिए पहला वाला बेहतर, दूसरा वाला बेहतरीन रहा. लेफ्ट हैंड बैटर मुन्ना शेख कोई मैदान रास आ रहा है. चांगली बॅटिंग सध्या तरी मुन्नाच्या माध्यमातून. शॉर्ट बॉल जसे पडतात त्याच्यासमोर जसा बॉल फिरतोय लेफ्ट हँडेड बॅटरसाठी लेग कटर ऑफ ब्रेकच्या अंदाजामध्ये टाकलेला, त्याला लगेच ओळखला आणि लगेच पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. MMCC ASA चॅम्प 11 ची धावसंख्या वेगाने आता पुढे जाते. MMCC ASA चॅम्प 11 पनवेल या टीमची धावसंख्या पुढे जाईल 4 धावांनी. आता धावा वाढतायत. धावा झाल्या 24-24. चांगली बॅटिंग मुन्नाची. 4 बॉल मध्ये 16 धावांची खेळी. लगातार 2 चौकार त्यांनी मारलेत. देखिए 2 चौके लगा चुके हैं. उसके बाद अगली गेंद लेकर फिर से एक बार दूर वाले छोर से इस वक्त कदमों का इस्तेमाल करके खेलना चाहते हैं, मगर हल्के बल्ले से गेंद दिया गली थर्ड मैन डिवीजन में. विजय गढ़वाली पीछे जा रहे हैं मगर गेंद निकल जाएगी. 3 लगातार प्रहार मुन्ना के बल्ले से आए हैं. 3 लगातार 4. चौकारांचा साथ चढवलाय बॅटिंग मध्ये. ज्या पद्धतीने खेळतोय, काही फटके अतिशय तंत्रशुद्धपणे त्याने मारलेत. पुलचे फटके स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. त्याच्यानंतर हा लेट कट बॉलला येऊ दिला आणि त्याच्यानंतर फक्त दिशा दिली, गलीमधून काढलं थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने. पेसचा चांगला वापर करतो बॅटिंग मध्ये मुन्ना. मुन्ना पोहोचलाय 20 वर आणि फक्त त्याची बॅट चौकाराचीच भाषा बोलते. नाशिकमध्ये नक्कीच त्याच्या बॅटला फक्त चौकाराचा पाडा शिकवलाय की काय असा आश्चर्याचा धक्का सध्या तरी मला बसलाय. 28 धावांवर जाऊन पोहोचलाय संघ सध्या MMCC ASA चॅम्प 11 पनवेल. इस वक्त बड़ा शॉट खेलने का फिर से प्रयास था. हालांकि देखिए गेंद बदन पे टकराई जरूर है मगर ये अच्छा कमबैक रहा मैं कहूंगा. देखिए पिछली 3 गेंदें चौके लगे, इस वक्त गेंद को थोड़ा सा ऊपर रखा था और पिच करने का प्रयास किया. बल्लेबाज सफल हुए मगर प्रहार करने में नाकामयाबी बिंदी गेंद आती हुई. धावांचा पाऊस पडलाय सध्या तरी पॉवर प्ले मध्ये. ऑलमोस्ट 14 व त्यापेक्षा जास्त सरासरीने धावा केल्या जातात. या ओव्हर मध्ये देखील 13 आल्यात. पहिल्या ओव्हर मध्ये 15 आल्यात. शेवटचा बॉल शिल्लक. फिर एक बार देखिए निकल खेलने का प्रयास था. फाइन लेग पर गेंद को खेला गया. खिलाड़ी वहां पर है, गेंद को फील्ड करेंगे तब तक एक सिंगल बटोरा जाएगा जरूर. सुरेश वहां पर है. देखिए इसी की सिंगल के साथ दूसरा ओवर भी समाप्त हुआ है. हालांकि 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की अगर बात कर रहे हैं 28 14 के औसत से 2 ओवर में रन लगाए गए. हमारे स्क्रीन पर हम देख सकते हैं 29 माफ कीजिएगा 29 रन लगे स्कोर कार्ड पर. स्वरा युवा ग्रुप की ऑर्गेनाइजर हम देख सकते हैं तुषार जी संख्या सर हमारे स्क्रीन पर लगाया गया. देखिए स्वरा युवा ग्रुप आयोजित ये स्पर्धा हम देख रहे हैं. कल की रात में लगभग काफी दर्शक इस मैदान पर थे और बेहतरीन नजारा रहा इस मैदान का. देखिए इस वक्त करण अंबाला आएंगे. अभिषेक कुमार धल्लौर इस वक्त गेंदबाजी के लिए. पहले ISPL में सबसे महंगा बिकने वाला खिलाड़ी इस वक्त गेंदबाजी पर करण अंबाला. इस वक्त ऑफ साइड पर बेहतरीन शॉट डीप सुपर एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी को तैनात रखे. वहां पर संस्कार ध्यान ही नजर आएंगे गेंद को फील्ड करते हुए. तब तक एक सिंगल जरूर बटोरा है बल्लेबाजों ने. स्कोर कार्ड 1 से आगे पहुंचता 32 अंकों पर. याच फटक्यांचा मगाशी मी उल्लेख करत होतो. एक्स्ट्रा कव्हर, ड्राइव्ह, बॅकफुट पंच, हुक शॉट, पुल शॉट हे सगळे फटके या बॅटरकडे आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये आणखीन मोठमोठ्या स्पर्धा आता येणारच आहेत. सध्या तरी आमदार चषकाचं आयोजन तुम्ही पाहताय स्वरा युवा ग्रुपच्या वतीने. चर्चा त्याही स्पर्धांची करू नक्कीच. हे षटक संपल्यानंतर 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर सध्या तरी धावा आपल्याला पाहायला मिळतात. तिसरं षटक चालू असताना 30. फुल टॉस गेंद बढ़िया शॉट कैप में गेंद को खेल दिया. देखिए वहां पर निकलता हुआ उस्मान पटेल रायगढ़ के बल्ले से आता हुआ, रायगढ़ के टाइगर के बल्ले से धड़ाने वाला बेहतरीन चौका. 4 रन. चांगला लॅप शॉट पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले पहा. बरोबर पायावर टाकलेला बॉल. फक्त दिशा दिली स्वीपच्या अंदाजामध्ये. लॅप करत असताना बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्क्वेअर लेगचा फिल्डर होता मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या दरम्यान जी गॅप आहे
तो गॅप शोधण्याचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये यश प्राप्त झालंय उस्मानला. चांगला लॅप शॉट, 4 धावा ऍड होतात या चौकाराच्या मदतीने. धावसंख्या आकार घेते, धावा वाढल्यात 34, 34 धावा विदाउट लॉस. काय बॅटिंग केली जाते MMCC ASA चॅम्पियन 11 पनवेल या टीम कडून. इस वक्त ऑफ थोड़ा सा बाहर रखने का प्रयास किया, सही दिशा में गेंद की थी, बल्लेबाज को रूम दिया था, हालांकि बल्लेबाज ने अगला पैर थोड़ा सा बाहर निकाला था, मगर दूर से खेलने का प्रयास. देखिए बल्ला काफी दूर रहा, गेंद सीधा कीपर के दस्तानों में कट करने का प्रयास, मगर बिंदी गेंद. थोडीशी विट मिळाली होती, शॉर्टही बॉल होता, परंतु आपण पाहिलं की पडल्यानंतर थोडासा सरळच गेला. ऑफ कटरच्या अंदाजामध्ये टाकलेला बॉल करण अंबालाकडून 3 बॉलमध्ये 5 धावा त्याने खर्च केल्यात. इस वक्त बल्ले का बाहरी किनारा, विकेट कीपर ने क्या बेहतरीन कैच लिया वहां पर. जगत सरकार गिरते हुए लपेटते हुए टाइट लगाकर इस कैच को लिया और उस्मान पटेल को इस वक्त मैदान के बाहर भेजा. देखिए करण अंबाला का ही जलवा है, पहली गेंद पर हालांकि चौंका, दूसरी गेंद पर सिंगल, उसके बाद हमने देखा है बिंदी के बाद अंदर आती हुई गेंद थी सर और बल्ले के ऊपर सिरा लेकर विकेट कीपर दस्तानों में गई. नक्कीच ऑफ कटरचा प्रयत्न होता आणि विकेटच्या डेप्थला हिट केलं या बॉलवर. पाण्याची मागणी केली बॅटरने, विकेटच्या डेप्थला हिट करत असताना बॅटची वरची कडा घेतली आणि विकेट कीपर जगत सरकारने कोणती चूक केलेली नाहीये. विकेट इथे प्राप्त झाली आहे उस्मानची. रायगडचा टायगर आता परतलाय मोठी विकेट प्राप्त झाल्यानंतर आणि टाळ्या वाजतात त्याच्यासाठी डगआउट मध्ये. मोठी विकेट खात्यामध्ये. स्वरा युवा ग्रुपचं हे दमदार असं आयोजन. आमदार ट्रॉफी, तुषारजी संके, स्वरा युवा ग्रुप, वैभव संके, साईल एंटरप्राइजेस, रोशनजी जैन, रिच टू मनी. सेकंड प्राइज त्यांनी पुरस्कृत केले ऑल इंडिया ओपन साठी, स्पोर्ट्स गॉगल कॅचसाठी. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून तुषारजी संके यांची मेहनत नेहमीच कामी आली आहे. आणि असं नेतृत्व पाहिजे जे तुमच्या मागे उभं राहील, संपूर्ण स्वरा युवा ग्रुपच्या मागे उभं राहिले. आणि त्याचमुळे एवढ्या अव्वल दर्जाचं आयोजन त्यांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आलंय. अनिकेत राऊत, आई एकवीरा एंटरप्राइजेस, विवेक वडे, खैरापाडा ग्रामपंचायत सरपंच, आनंदजी धोडी, सरावली ग्रामपंचायत सरपंच, कुंजल संके, कोलवडे ग्रामपंचायत सरपंच, JSW कंपनी प्रेक्षक स्टँड आपण पाहतोय त्यांच्या नावाने, विनोदजी अधिकारी, अधिकारी ब्रदर्स अँड ट्रान्सपोर्ट्स प्रेक्षक स्टँड, स्वर्गीय बाळकृष्ण संके व स्वर्गीय कपिलजी संके यांच्या स्मरणार्थ मालिका साठी बाईट ठेवण्यात आली आहे. नए बल्लेबाज कृष्णा पवार है, गेंद काफी ऊपर खेली, गेंद के नीचे खिलाड़ी संस्कार ध्यान लगाकर कैच को लपका गया. और इस वक्त देखिए कृष्णा पवार आए और संस्कार ने क्या बेहतरीन कैच लपकाया और करण अंबाला को दूसरी सफलता इस ओवर में प्राप्त होती हुई कृष्णा के रूप में. नोएडामध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती या कृष्णा पवारने, परंतु इथे आल्यानंतर आपण पाहतोय पहिला शॉर्ट बॉल सरप्राईज होतं त्याच्यासाठी. पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पुल केला, परंतु आपण पाहिलं त्या बाउन्सने थोडासा सरप्राईज झाला आणि त्याचमुळे जे अंतर पाहिजे होतं ते मिळालेलं नाहीये. संस्कार ध्यानी या हिरव्यागार गालीच्यावर याही खेळाडूंना मजा येते, कारण त्यांना माहिती आहे जास्त लागणार नाहीये. सूर मारतील, पडतील, धडपडतील तरी देखील अशा कॅचेस आज पाहायला मिळू शकतात. त्याचमुळे एक चांगला झेल इथे संपन्न झालाय. फलंदाज बाद होतोय, गोल्डन डकचा शिकार कृष्णा पवार. देखिए बेहतरीन कैच और अपने आप को झोंक दिया. सही क्या ग्रीन ग्रास है, लश ग्राउंड पर एंजॉय कर रहे हैं खिलाड़ी भी सर. और देखिए 5 गेंदे और 5 रन खर्ची. करण अंबाला वन ऑफ द बेस्ट टेनिस क्रिकेट वंडर बॉय इस वक्त सभी यंग खिलाड़ियों के चहेते बन चुके हैं. हमने देखा इस वक्त गेंदबाजी काफी बढ़िया करे. तीसरा ओवर प्रगति पथ पर है. हालांकि पहली 2 ओवर में 29 रन थे. इस ओवर की पहली 5 गेंदों पर 5 आए हैं, 2 बड़े विकेट चटका चुके हैं. आखिरी गेंद है बाकी. फील्डिंग में थोड़ा सा बदलाव किया जा रहा है. बल्लेबाज आकाश जांगीर के लिए डीप स्क्वायर लेग पर एक खिलाड़ी को रखा गया. डीप मिड विकेट, डीप लॉन्ग ऑन, डीप लॉन्ग ऑफ और डीप एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी को तैनात किया गया. शॉर्ट थर्ड मैन गली पॉइंट पर एक खिलाड़ी और शॉर्ट फाइन लेग दायरे के अंदर रखा गया. हालांकि आकाश जांगीर भी 360 बल्लेबाज हैं और मैदान के चारों तरफ बल्लेबाजी कर सकते हैं. और हैट्रिक गेंदबाज जड़ में रखा था, गेंद को बेहतरीन फ्लिक कर दिया. हल्के बल्ले से गेंद को खेला. वहां पर संस्कार ध्यान ही नजर आएंगे जब तक गेंद को फील्ड करेंगे. एक सिंगल हल्की कदमों से पूरा किया दोनों ही बल्लेबाजों ने. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 35 धावा फलकावर लागलेल्या आहेत. या आमदार चषकामध्ये स्वरा युवा ग्रुपचं अतिशय दिमागदार असं आयोजन तुम्ही पाहताय आणि PDTPLचं हे 3रं सीझन देखील आहेच आणि त्याचबरोबर आमदार चषकाचा एक दुहेरी तडका या स्पर्धेला दिलाय. परंतु मी मगाशी चर्चा करत होतो 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 35 वर 2 अशी परिस्थिती आहे सध्या तरी टीमची. MMCC ASA चॅम्पियन 11 पनवेल आणि अशाच अनेक स्पर्धा आता आपल्या भेटीला येतील. आणि आज आपण पाहतोय अमरजी परुळेकर
साहेब यांचा वाढदिवस आहे. ताई पॅकर्स या टीमचे ते पुरस्कर्ते आहेत आणि आपण पाहतोय त्याचमुळे अनेक वेळेला हा संघ सातत्याने चर्चेमध्ये आलेला आहे. अमरजी पळुरेकर आपल्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आई भवानी ऐकवीर आपल्याला उदंड आयुष्य देव हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि आपण चर्चा करत होतो अनेक स्पर्धांची. अशीच एक कोकणातली सगळ्यात मोठी स्पर्धा येते. नामदार उदयजी सामंत आणि आमदार किरण भैया सामंत यांच्या माध्यमातून रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन येणाऱ्या फेब्रुवारी महिन्याच्या एंडिंगला करण्यात येणार आहे. एक दिमागदार असं आयोजन. दीपकजी पवार यांच्या संकल्पनेतून ती स्पर्धा तुमच्या भेटीला येईल. दोन बंधू आता आमदार झालेले आहेत, नामदार उदय सामंत आणि त्याचबरोबर किरण भैया सामंत यांच्या माध्यमातून रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन फेब्रुवारीमध्ये केलं जाईल. आणि एप्रिल महिना आला की आपल्याला चाहूल लागते ती मात्र सुप्रीमो ट्रॉफीची. आमदार संजयजी पोतनीस साहेब यांच्या माध्यमातून एप्रिल महिन्यामध्ये सुप्रीमो ट्रॉफीचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे. अशा अनेक मोठमोठ्या स्पर्धा आपल्या भेटीला येतील. विश्वजीत ठाकुर का स्वतः गेंदबाजी के बुलाया गया, अपने बार बार विकेट की थोड़ा सा गलती की, रन लेना चाहते हैं मुन्ना शेख मगर ये गेंद बिंदी आते हुए. देखिए इस वक्त दिल्ली धमाका कप्तान की तारीफ करने की 4 ओवर में चौथा गेंदबाज यूज किया जा रहा है. पहली ओवर डाली सुरेश प्रमाणिक ने, उन्होंने 14 रन खर्च किए. दूसरी ओवर डाली गेंदबाज सर अविनाश राणा, उन्होंने लगभग 14 से 15 रन खर्च किए. और नंबर 1 ओवर डाली 6 रन 2 विकेट. विश्वजीत को स्वतः इंट्रोड्यूस किया गया और तक ज्यादा बाहर रखने के बाद काफी गति के साथ, मगर विकेट कीपर जगत सरकार की तारीफ करनी होगी. बाहर जाती हुई भी गेंद को डाइव लगाकर रोका है. हालांकि एक्स्ट्रा गेंद जरूर आई है. स्कोर कार्ड 1 से आगे चलता हुआ 36-36. चांगली रिदम पाहायला मिळाली. विश्वजीत रायगड प्रीमियर लीग, काही स्पर्धा तो खेळला. राजगुरू नगर प्रीमियर लीग मध्ये दिमागदार कामगिरी त्याची नुकतीच आपल्याला पाहायला मिळाली. आणि आता थोडंसं इंजरी नंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो आणि रिदम दिसते त्याच्या गोलंदाजीमध्ये. नक्की पहिला डॉट टाकला, दुसरा वाईट टाकला. टीमची धावसंख्या 36. इस वक्त बेहतरीन शॉट डीप में खिलाड़ी हैं, मगर ओह क्या बेहतरीन फील्डिंग है. देखिए इस वक्त सुरेश धानी वहां पर नजर आएंगे. हालांकि उछालती हुई गेंद को रोका है. 2 रन अपनी टीम के लिए बचा है. शॉट बढ़िया, फील्डिंग बढ़िया. चांगला खेळला होता. थोडासा बॉल आपटल्यानंतर हवेतच होता आणि बॅकफुटला जात असताना काय बॅट फिरली होती. चांगला पंच, चांगला कट. 2 धावा ऍड होतील आकाश जांगीच्या खात्यामध्ये. आणि तेवढंच कौतुक सुरेश कुमार ध्यानीचं व्हायला पाहिजे, ज्या पद्धतीने त्याने धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी 2. टीमची धावसंख्या 38. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर असताना इस वक्त ऑन साइड पर गेंद को खेला गया. दीप में खिलाड़ी मौजूद है. जब तक स्क्वायर लेग पर आएंगे गेंद को फील्ड किया जाएगा. संजू वहां पर है. एक सिंगल. देखिए इसी सिंगल का हमारे बीच हमारे मैदान पर आते हुए ताई पैकर्स पालघर, जिनके नाम से पुरस्कृत है, आज उनका जन्मदिन है. आदरणीय सम्मान्य अमर परुलेकर साहब का आगमन होता हुआ. सर आपका हार्दिक स्वागत और हमारी पूरी कमेटी की तरफ से आपको जन्मदिन की बहुत बहुत शुभकामनाएं. और ऊपर से हम यही दुआ करेंगे आप इसी तरह से हमारे साथ बने रहें और आज आपके शुभ कदम हमारे मैदान पर पड़े. बहुत बहुत शुक्रिया. इस वक्त थोड़ा सा दूर से खेलने का प्रयास, ऑफ के बाहर. ये गेंद जरूर रही, सफल हुए बल्लेबाज, मगर गेंद आती हुई बिंदी. डॉट बॉल. चांगला कटरचा वापर. गती थोडीशी कमी आपल्याला पाहायला मिळाली. कटरचा वापर केल्यानंतर बाहेर निघाला बॉल आणि एक डॉट बॉल येतोय. कारण भरपूर वेळ नॉन स्ट्रायकिंग एंडला थांबला होता. इथे मुन्ना 8 बॉलमध्ये 22 केले होते. 9वा बॉल डॉट बॉल आलाय. त्याच्या विरुद्ध गोलंदाजी करत असताना विश्वजीत ठाकूर. टीम मध्ये आतापर्यंत आपण पाहतोय विश्वजीत ठाकूरने 4 बॉल टाकलेत, फक्त 4 धावा. त्याच्यामध्ये एक वाईट बॉल आहे. बढ़िया गेंदबाजी रही विश्वजीत की अभी तक. इस वक्त बेहतरीन शॉट. देखिए इस वक्त ऑफ के बाहर गेंद थी, मगर ये मिस्टर क्रिकेट है, मैरिट पर बल्लेबाजी करते. पहली गेंद ऑफ के बाहर की बिंदी थी, मगर इस वक्त रीड किया और गली पॉइंट के बीच से गेंद को खेल दिया 4 रन के लिए. चांगला स्क्वेअर ड्राईव्ह इथे पाहायला मिळाला. पॉइंट आणि गलीच्या बरोबर बाजूने बॉलला काढलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि ड्राईव्ह साठी तर हा खेळाडू जाणला जातो. ज्या वेळेला याच्या बॅट मधून असे ड्राईव्ह लागतात त्यावेळेला मजा येते. डोळ्यांचं अक्षरशः पारडं फेडलं जातं ज्या पद्धतीने तो बॅटिंग करतो. अव्वल दर्जाचा क्लास त्याच्या बॅटिंग मध्ये पाहायला मिळतो आणि तो इथे दिसतोय. सध्या मुन्नाच्या बॅट मधून धावा येतात. टीमची धावसंख्या 43 धावा. इस वक्त मिस टाइम जरूर हुआ, मगर दूर है खिलाड़ी. 9 मैच लाइन में गेंद ट्रैवल होगी, वापस सूरज आएगा, इनको फील्ड करेंगे. एक ही रन के साथ संतुष्ट होना होगा. देखिए इस एक रन के साथ स्कोर कार्ड आगे चलता हुआ फिलहाल हम देखेंगे 44. 4 ओवर की समाप्ति के बाद इसी बीच हमारे मैदान पर आ रहे हैं
अमर परुलेकर सर जिनका जन्मदिन है उनका हम तहे दिल स्वागत करेंगे और साथ ही साथ माजी पंचायत समिति सदस्य आदरणीय सम्माननीय मुकेश दादा पाटिल इनका भी हम स्वागत कर रहे हैं। इस वक्त आइए मैं गुजारिश करूंगा अमर दादा परुलेकर साहब का हम तहे दिल स्वागत कर रहे हैं। बर्थडे बॉय हमारे बीच आते हुए स्वरा युवा ग्रुप आयोजित इस प्रतियोगिता आपका हार्दिक स्वागत। तुषार जी संके सर और उनकी पूरी टीम आपका स्वागत करेगी। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। अमरजी परुळेकर साहेब यांचे इथे आगमन झालेलं आहे। आपण पाहतो नेहमीच पालघरचा जो संघ खेळतो ताई पॅकर्स पालघर या नावाने त्याच्यामध्ये हे सूत्रधार असतात आणि आज त्यांचा वाढदिवस आहे। आई भवानी आई एकवीरा आपल्याला उदंड आयुष्य देवो, यशाची अनेक शिखरे आपण अशीच पादाक्रांत कराल आणि आपल्या पालघरचं आपल्या बोईसरचं नाव नक्कीच टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये तुम्ही असंच सोडाल हीच अपेक्षा ईश्वरचरणी आज तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण इथे करतोय। सध्या तुम्ही पाहता आपल्या स्क्रीनवर अमरजी परुळेकर यांना। धन्यवाद कुणालजी दाते। अमर परुळेकर ओनर ऑफ ताई पॅकर्स रनर अप इन धडाकेबाज चषक। वेलकम अमरजी परुळेकर आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। जल्लोष आहे गावाचा कारण आज वाढदिवस आहे आपल्या भावाचा। अमर परुळेकर जी लिव्ह लॉंग। ओव्हर टू यू कॉम्बॉक्स। जागा मिळाली, थोडासा शफल झाला, आतमध्ये होता, फाईन लेग बरोबर त्याच्या बाजूने उजव्या बाजूने बॉलला पाठवत असताना लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा वसूल केल्यात मुन्नाने। मुन्नाची बॅट तळपते। या मॅच मध्ये सुरुवातच केली होती षटकाराने 49 धावा सध्या फलकावर लागल्यात आणि पहा दे घुमा के बॉडी बॅलन्स पहा, फटक्यामध्ये नजर पहा त्याची ज्या पद्धतीने तो सध्या तरी फलंदाजी करतो। हँड अँड आय कोऑर्डिनेशन पहा त्याच्या बॅटमधून सातत्याने धावा करत असताना दिसला। 49 धावा झाल्यात, 31 केल्यात मुन्नाने। इस वक्त क्या बेहतरीन अपर कट मगर डीप में खिलाड़ी मौजूद है। इस वक्त संजू बेहतरीन कैच लपका गया वहां पर। मुन्ना की यहां पर पारी समाप्त होती त्यांचा संघ सातत्याने चांगली कामगिरी करतोय ताई पॅकर्स प्रभादेवी पालघर या नावाने। आणि अखेर पहिला जो वाईड बॉल होता त्यालाच इथे परत एक वेळा छेडखानी करण्याचा प्रयत्न, त्याच लेंथवर गोलंदाजी केली होती करण यांनी, तिथेच विकेट घेतली। डीप मध्ये पॉइंट ठेवला होता, कट करण्याचा प्रयत्न आणि परतलाय आता मुन्ना। 3 विकेट 12 बॉल मध्ये 31 धावांची खेळी केली मुन्ना शेखने। 5वं षटक चालू असताना टीमची धावसंख्या 49 ला 3। MMCC एसए चैंपियनविल। देखिए चौका लगने के बाद विकेट छटका गया, अच्छा कमबैक रहा। 3 विकेट अभी तक करण अंबाल ने अपने नाम किए। 49 पर 3 सेट बल्लेबाज को बैक टू डगआउट भेजा है। बैटर दिनों कामले इस वक्त मैदान के अंदर। देखिए सही सोच रही कप्तान की, लेफ्ट हैंड बैटर आउट होने के बाद लेफ्ट हैंड बैटर को भेजा गया। हालांकि कृष्णा और उस्मान आउट होने के बाद आकाश को भेजा गया था। अच्छा कॉम्बिनेशन बल्लेबाजी में दिख रहा है, मगर मैदान पर वो बल्लेबाजी करनी होगी बल्लेबाजों को। इस वक्त लेग स्टंप पर गेंद थी, कलाइयों के साथ से गेंद को मोड़ दिया। डीप मिड ऑन पर खिलाड़ी मौजूद है, गेंद को फील्ड करेंगे इस वक्त। जब तक गेंद को फील्ड किया गया 1 रनों के साथ 50 रन पूरे होते हुए इस वक्त MNS ASA चैंप 11
उमर 11 टीम के स्कोर कार्ड पर। MMCC ASA चॅम्प 11 पनवेल स्कोर बोर्डवर 50 बॅटिंग झकास सध्या केली होती मुन्नाने. आता आकाश झांगळे 4 बॉल 4, दिनू कांबळेचा फ्लिकद्वारे खातं उघडलंय. करण अंबाला त्याच्या सेकंड ओव्हर मध्ये आहे. करण अंबाला भारताचा सर्वात मोठा ऑलराउंडर, 3 विकेट त्याच्या खात्यात. इस वक्त बेहतरीन शॉट आकाश जांगीड़ के बल्ले से आता हुआ इस वक्त वन बाउंस ओवर द रोप, ये बेहतरीन चौका। देखिए सर इस ओवर में विकेट आया मगर 2 चौके भी लगे, लगभग 10 रन बल्लेबाजों ने बटोरे हैं। शॉट आफ्टर के बाहर की गेंद कट कर दिया, अपर कट 4 रन के लिए। अपीश स्क्वेअर देखिए ये चौका लगा, चौके के साथ स्कोर कार्ड में 54 54 पर पहुंचता हुआ 5वां ओवर इस वक्त प्रगति पथ पर है। 4.4 गेंदें अभी तक डाली गई हैं। पवेलियन एंड से करण अंबाला अपने कोटे की दूसरी ओवर लेकर आते हुए डीप मध्ये फिल्डर आहे, 1 रन इथे मिळेल आकाश जांगळीच्या खात्यामध्ये. आणि या चौकारानंतर परत एक वेळा पलटवार, जसं आपण मगाशी पाहिलं एक चौकार आला त्याच्यानंतर विकेट घेतली, परत तो पलटवार करताना दिसेल का? करण अंबाला नुकताच मालिकावीराची बाईक त्याने जिंकली, कायनेटिक ग्रीन, जी शिरसाट स्पोर्ट्स चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये त्याच्या नावावर होती. पाथर्डी येथे जात असताना अहिल्यानगर मध्ये जाऊन चांगला परफॉर्मन्स दिलाय करण अंबालाने. तो बॉलिंग करतोय. स्लोअर वनचा वापर, बोट फिरवली बॉलवर, शेवटचा बॉल डॉट टाकलाय. ओव्हरची होते समाप्ती. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 11ची सरासरी धावा झाल्यात 55. चांगला लेग कटर लेफ्टी बॅटरसाठी आणि पकडून टाकलेला ऑफ ब्रेक करण अंबालाचा. ओव्हर समाप्त. 5 ओव्हरचा खेळ संपतोय. 55ला 3. MMCC ASA चॅम्प 11 पनवेल. फेअर डिलिव्हरी और नॉट. 70 स्पोर्ट्सचं जे इंस्टाग्राम हँडल आहे त्याच्यावर आणि त्याच्यामध्ये जेलिश शेखचा हा कॅचही दाखवला. जो विकेट कीपर आहेत, जेलिश शेख म्हटल्यानंतर मोठं नाव. इथे मात्र विकेट कीपर बॅटर बीट. सरळ चाललाय बॉल लॉंग स्टॉप रिजन मध्ये. 4 धावांसाठी अंपायरचा सिग्नल येतो. 4 एक्स्ट्रा धावा जातील बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये. बॅटने आलाय, बॅटने या धावा येत आहेत. विकेट कीपर बीट झालाय पूर्णपणे. या बॉलवर 4 धावा ऍड. मागे स्कूप करण्याचा प्रयत्न होता आणि हा डॉट बॉल. ओरपिच बॉल होता, खूपच चांगला ड्राईव्ह इथे केलाय, स्ट्रेट मारलाय, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने. इथे धावा मिळतील 4. बॅक टू बॅक बाउंड्रीज येत आहेत. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आकार घेते आणि धावा वाढताना दिसत आहेत. धावा झाल्या 63, 63 धावा.
परत एक वेळा बॅकफुटला जात असताना आणखीन एक देखणा नेत्रदीपक फटका, षटकार, 6 धावा ऍड होतील. काय बॅटिंग करतोय सध्या तरी आकाश चांगळे. ते आल्यानंतर त्याच्या पॅट मधून अखेर धावांचा पाऊस पडायला सुरुवात झाली. बॅकफुट पंच केला आणि स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनला फोडत बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रेक्षकांचा प्रयत्न परंतु कॅच निसटलाय, झेल निसटलाय. प्रेक्षकांसाठी देखील गॉगल आहे. तुम्ही जर झेल पकडत असाल तर रोशनजी जैन यांच्या माध्यमातून एक स्पोर्ट्स गॉगल देऊन तुमचा सन्मान इथे केला जाणार आहे. 69. परत एक शॉर्ट बॉल, तुफानी आसमानी सुलतानी फटका, बॉलला पाठवले स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. विश्वजित ठाकूरच्या विरुद्ध सध्या तरी आकाश देखिए इस वक्त आकाश जांगड़ अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, लगातार बड़े शॉट्स खेले गए. इस ओवर में लगभग हम देख सकते हैं 2 चौके और 2 छक्के 5 गेंदों में लगाए गए. काय बॅटिंग करतोय, अफलातून बॅटिंग, लाजवाब बॅटिंग इथे पाहायला मिळाली आहे. ज्या पद्धतीने बरसलाय तो विश्वजित ठाकूरच्या विरुद्ध, त्याच्या बॅट मधून सातत्याने धावा येत्या, धावांचा रतीब रचतोय या मॅच मध्ये. देखिए इस वक्त फुल टॉस गेंद मात्र दिशा दी फाइन लेग पर. क्या बेहतरीन शॉट खेला है. स्कोर कार्ड इस वक्त 4 रनों के साथ आगे चलता हुआ और पहुंचता हुआ. और इस वक्त 79. कुणाल सर इस ओवर में लगभग 24 रन आए, 3 चौके और 2 छक्के. ये टर्निंग पॉइंट होगा इस मैच का अगले इनिंग के लिए. आखिरी ओवर काफी महंगा विश्वजीत ठाकुर द्वारा. सबस्क्रायबर मीटर 7,90,786 सबस्क्रायबर 70 स्पोर्ट्स कंप्लीट झालेत. चला 8 लाखाच्या दिशेने आज वाटचाल आपण करतोय 70 स्पोर्ट्स वर. चॅनेलवर नवीन असाल लगेच सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट्स देखील भरपूर व्हॅल्युएबल आहेत आमच्यासाठी, कारण आपण कमेंट सेक्शन त्याच्यासाठी सुरू ठेवलाय. क्रिकेटशी निगडीत तुम्हाला काही प्रश्न पडत असतील तर नक्की विचारा. त्या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरं देण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून नक्की केला जाईल. क्रिकेटचे चाहते तुम्ही असाल तर नक्की विचारा. स्वरा युवा ग्रुप PDTPL सीझन 3 आणि हे उद्याचं सुपर 6 वेळापत्रक तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. 10 वाजता सामना सुरू होईल. MS उर्वी 11 विरुद्ध गोल्डन डिस्ट्रॉयर हा सामना पहिला असेल. मैत्री 11 पालघर विरुद्ध स्वरा विकी 11 सेकंड मॅच असेल 11 वाजता. पालघर स्पोर्ट्स क्लब विरुद्ध RP लायन्स PK हा तिसरा सामना असेल. त्याच्यानंतर सेमीफायनल फायनल मॅच तुमच्या असतील. त्यामुळे बरोबर उद्या 10 वाजता सामना सुरू केला जाईल. MS उर्वी 11 अँड गोल्डन डिस्ट्रॉयर. लक्षात घ्या 79 धावा झाल्यात, 80 धावा करायचे. मार्किंग करून घ्यायची. ग्राउंड्समन सागर कोठे से लगेच या मार्किंग करायची. बघा ये कल का शेड्यूल दिखाया जा रहा है. 10 बजे पहली मैच होगी MS उर्वी 11 और गोल्डन डिस्ट्रॉयर के बीच. तो 9:30 बजे रिपोर्टिंग टाइम है. पंक्चुअल 9:30 बजे आपको रिपोर्टिंग करना है. 9:45 बजे टॉस किया जाएगा और परफेक्ट 10 बजे मैच की शुरुआत होगी. ये PDTPL सीजन 3 का हम शेड्यूल देख रहे हैं कल के दिन का. स्वरा युवा ग्रुप आयोजित आमदार चषक व PDTPL सीझन 3 तुम्ही पाहताय. अतिशय दिमागदार असं आयोजन. तुषार संके स्वरा युवा ग्रुप, त्याचबरोबर वैभव संके साहिल एंटरप्राइजेस, रोशनजी जैन यांच्याकडून रिच टू मनी सेकंड प्राइज आपल्याला प्राप्त झालाय. ऑल इंडिया ओपन साठी अनिकेत राऊत I-एकविरा एंटरप्राइजेस, विवेक वडे खैरापाडा ग्रामपंचायत सरपंच, आनंदजी धोडी साहेब सरावली ग्रामपंचायत सरपंच, कुंजल संके कोलावडे ग्रामपंचायत सरपंच, JSW कंपनी यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते एक प्रेक्षक स्टँड. विनोदजी अधिकारी ब्रदर्स ट्रान्सपोर्ट प्रेक्षक स्टँड. त्याचबरोबर स्वर्गीय बाळकृष्ण संके व स्वर्गीय कपिलजी संके यांच्या स्मरणार्थ ऑल इंडिया ओपन साठी मालिकावीर बाईक इथे पुरस्कृत करण्यात आलेली आहे. धनंजय संके STS होंडा अँड होंडाई चे मालक आहेत, त्यांच्याकडून PDTPL मालिकावीर बाईक देण्यात येईल. आणि आपण पाहिले सुपर 6 चे सामने झाल्यानंतर परत संध्याकाळी याच मैदानावर उद्या सेमीफायनलच्या मॅचेस होतील, ज्या आमदार चषकाच्या खुल्या गटातल्या सेमीफायनलच्या मॅचेस असतील आणि त्याच्यानंतर तीही फायनल असेल आणि त्याचबरोबर PDTPL ची देखील फायनल आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळे उद्याचा दिवस हा खूपच महत्त्वाचा दिवस असेल या स्पर्धेमध्ये, कारण उद्या सुपर 6 च्या मॅचेस
सर्वप्रथम खेळवल्या जातील PDTPLच्या सीझन 3च्या सुपर 6 झाल्यानंतर सेमीफायनल फायनल त्याची राखीव ठेवल्या जाईल. त्याच्यानंतर आपल्या समोर पुन्हा एकदा 2 सेमीफायनल येतील ज्या ऑल इंडिया ओपनच्या असतील आणि त्याच्यानंतर फायनल्स येतील दोन्हीही ज्या आपण PDTPLच्या आणि त्याचबरोबर ऑल इंडिया ओपनची पाहणार आहोत. तर धावा करायच्या त्या मॅच मध्ये 80-80. मी मगाशी देखील उल्लेख केला होता की अनेक मोठमोठ्या स्पर्धा सध्या आपल्या भेटीला येत आहेत आणि त्याच्यामध्ये नक्कीच रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचा देखील उल्लेख होईल. नामदार उदयजी सामंत साहेब आणि त्याचबरोबर आता नुकतेच नवनिर्वाचित आमदार किरण भैया सामंत यांच्या आयोजन आमदार चषक PDTPL सीझन 3 आणि त्याचबरोबर 1 ते 5 जानेवारीमध्ये आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. देवगड आनंदवाडीच्या माध्यमातून आनंदवाडी ग्रामस्थ मंडळाच्या माध्यमातून त्याही स्पर्धेचं दिमागदार असं आयोजन करण्यात आलेलं आहे. ही स्पर्धा पाहायला आणि ऐकायला विसरू नका. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी 1 जानेवारी ते 5 जानेवारीपर्यंत ती देखील स्पर्धा रंगेल. त्यामुळे अशा अनेक स्पर्धा तुमच्या भेटीला येतील. सामन्याला सुरुवात होईल जिथे टार्गेट सेट झालंय 80 धावांचं. 82 विन. फर्स्ट ओव्हर उल्हासनगरचा सुलतान, स्विंगचा सुलतान खान फर्स्ट ओव्हर मध्ये गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल. 80 धावा करायच्या आहेत, मोठं लक्ष. त्याचबरोबर धनंजयजी संकेत STS हुंडाई चे मालक आहेत. त्यांच्याकडून PDTPL साठी मालिकावीर बाईक पुरस्कृत करण्यात आलेले आहे. महेश सोळंकी, सुरेश सोळंकी, परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स संतोषजी बडे, संतोष गुलाब जैन, मयूर ट्रेडर्स, आई एकवीर आखाई, सुमित पिंपळे, सुमित जनरेटर्स, मुकेश पाटील आणि राजेश पाटील, सन ग्रुप, सागर, नीरव इलेक्ट्रॉनिक्स, जाबीर खान आणि परीक्षित ठाकूर, पॅराडाईज ग्रुप आणि प्रवीण शेट्टी, रयांश ब्रँड यांचं खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आभार. त्यांच्या माध्यमातून सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलंय. सुलतान पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी सज्ज होईल जिथे टार्गेट आहे दिल्ली धमाकाच्या समोर या मॅच मध्ये 80 धावांचं. 82 विन. सरोज फर्स्ट बॉल थोडासा फिरलाय, बॉलला दिशा दिली, बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने, बॉल अडवण्याचा प्रयत्न आणि शेवटी हा प्रयत्न यशस्वी झालाय की अपयशी ठरलाय याच्याविषयी चर्चा होईल. तोपर्यंत 2 धावा तर कंप्लीट केलेल्या आहेत फलंदाजीमध्ये सध्या तरी आपण पाहतोय सरोज प्रामाणिक आणि आता टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे बाउंड्री चेक साठी. देखिए इस वक्त शॉट बढ़िया खेला था, आकाश जहांगीर पीछे गए और हालांकि सेकेंड अटेम्प्ट में गेंद को अंदर डाला है मगर अंपायर ने इस वक्त देखना मुनासिब समझा कि बाउंड्री के लाइन के नजदीक काफी नजदीक का कॉल था. हालांकि बाउंड्री पर पैर टच हो गए देखने की बात होगी. हाँ देखिए इसके बाद एग्जीबिशन मैच होगा बोईसर पुलिस और ऑर्गेनाइजर कमेटी के बीच. वो टूर्नामेंट वो मैच खेला जा रहा है. इसके बाद एग्जीबिशन मैच खेला जाएगा. स्वरा युवा ग्रुप आयोजित ये प्रतियोगिता देखिए डिसीजन पेंडिंग है. विश नेटवर्क और 70-70 यूट्यूब चैनल पर ये प्रतियोगिता हम देख रहे हैं. पहली गेंद पर इस वक्त DRS लेके अंपायर द्वारा 80 का पीछा करना है. पहली गेंद पर हालांकि 2 रन आ चुके हैं मगर ये गेंद ये डिसीजन के बाद पता चलेगा 2 रन है या 4 रन. 80 रन 6 ओवर में एक बड़ा लक्ष्य कहेंगे मगर जिस तरह से सरोज प्रामाणिक और जगत सरकार ये 2 बैटर हैं बड़े से बड़े लक्ष्य का पीछा कर सकते हैं मगर सामने गेंदबाजी के लिए स्विंग का सुल्तान नजर आएगा. टेक्नोलॉजी का इस्तेमाल किया जा रहा है 70-70 यूट्यूब चैनल और विश नेटवर्क के माध्यम से. देखिए जिस तरह से हम चर्चा कर रहे हैं देख रहे हैं देखिए एक्शन रिपोर्ट में देख सकते हैं गेंद इस वक्त कहाँ टिप्पा गिरी. देखिए बाउंड्री के थोड़ा सा अंदर गिरती भी नजर आई. शैडो उनका नजर आता हुआ और इस वक्त देख सकते हैं हवा में गेंद को रोका. बढ़िया फील्डिंग आकाश जहांगीर उड़ता हुआ आकाश जहांगीर गेंद रोका है. 2 रन आए हैं इस गेंद पर. 2 रन वाचवले फिल्डिंग द्वारे. बॅटिंग मध्ये रन केले, फिल्डिंग मध्ये 2 रन वाचवले, महत्वाची भूमिका. दुसरा बॉल फॉलिंग स्वीप आणि हा जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय हा पहिला चौकार सरोज प्रामाणिकच्या बॅट मधून. देखिए पहली गेंद भी लॉन्ग लेग्स वाले के
उसी दिशा में खेला और इस वक्त 4 रन जरूर आए हैं। 2 गेंदे 6 रन। फुल टॉस गेंद पर पैठा खेला गया, घुटना टेक और तमाशा देख 4 रन। परत एक वेळा शफल झाला, यावेळेला फॉलो केलंय सुलतानने। हा देखील वेगवान गोलंदाजीतला सौदागर आहे सुलतान खान। पहिले 2 बॉल पाहिलं त्यांनी, त्याच्यानंतर तिसऱ्या बॉलवर नक्कीच फॉलो करत असताना पाहायला मिळाला सरोज प्रामाणिकला। आणि एक चांगला बॉल वेगाने टाकला, बरोबर टप्प्यावरही टाकला। 3 बॉलचा खेळ संपलाय, दिल्ली धमाका स्कोर बोर्डवर 6 धावा। देखिए बढ़िया तरह से फॉलो किया है। पहली गेंद पर 2, दूसरी गेंद पर चौका, तीसरी गेंद बल्लेबाज को फॉलो करके बिंदी डाली है, डॉट बॉल। और पिच बॉल होता, स्ट्रेट ड्राइव्ह, मिड ऑन चा फिल्डर, हो काय प्रयत्न तिथे केलाय। चांगली फिल्डिंग दिनू कांबळेच्या माध्यमातून, सूर मारत असताना डायव्हिंग एफर्ट इथे दाखवतोय दिनू कांबळे। आणि जवळचे मित्र आहेत दिनू अँड सुलतान, त्याच्यामुळे धावा त्याने वाचवल्या। लगेच ॲप्रिशिएशन पाहायला मिळालं, ॲप्रिशिएट केले या फिल्डिंग साठी सुलतानने, त्याच्यासाठी नक्कीच टाळ्या वाजवल्यात। देखिए रिप्ले में देख सकते हैं कारपेट को रोल करते गेंद जारी थी, मगर दिनू कांबळे ने एफर्ट काफी बड़ी है और एफर्ट पे सक्सेसफुल भी हुई। हालांकि अगर गेंद नहीं रुकती तो कहीं ना कहीं 4 मिल सकते थे, उन्होंने अच्छा स्टॉप किया है और 3 रन अपनी टीम के लिए बचाए हैं। स्कोर कार्ड 7 अंकों पर 7 विदाउट लॉस। स्टार्ट चांगली मिळाली या मॅच मध्ये। सध्या तरी बॅटिंग करणारा संघ दिल्ली धमाकाला। आणि आता जगत सरकार, प्रिन्स ऑफ तारकेश्वर, वेस्ट बेंगॉलचे दोन्ही खेळाडू। पहिलाच बॉल लाईन मिस केली, थोडासा बॉल बाहेर निघाला, पडल्यानंतर सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल। याच्यासाठी हा स्विंगचा सुलतान आहे। बढ़िया गेंद डाली इस वक्त जगत सरकार के खिलाफ, ये बिंदी गेंद आती हुई डॉट बॉल। अच्छा कमबैक रहेगा गेंदबाज सुल्तान द्वारा। 5 गेंदे, अभी तक 7 रन खर्च किए हैं, अभी भी 1 गेंद का खेल बाकी। उलटा खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय। पहिलेच ओळखलं होतं सुलतानने, यावेळेला बॅटरला आणखीन एक डॉट बॉल। पहिले षटक इथे संपले। पहिल्या षटकामध्ये 2 चौकार आले, माफ करा, पहिल्या बॉलवर 2 धावा आल्या, त्याच्यानंतर 1 चौकार आला आणि त्याच्यानंतर 3 डॉट बॉल, 1 सिंगल। उसके बाद ब्रेक होगा, एग्जीबिशन मैच होगा कुणाल सर। तो जितनी भी 4 टीमें यहाँ पर आई हैं, उन 4 टीमों को खाने की मंच पर पहुंचना है, जहां पर खाना का बंदोबस्त किया गया है। ओम साई, अंकुश भोईर, इनके स्टॉल पर पहुंचना होगा कूपन्स लेकर। चलेंगे फिर से एक बार मैदान के अंदर। देखिए 80 का पीछा करना, पहली ओवर समाप्त हुई है, बिना कोई विकेट गवाए 7 रन लगे स्कोर कार्ड पर। पहली इनिंग के कंपैरिजन में देखेंगे तो इस ओवर में 8 रन कम आए हैं। पहली इनिंग में 15 रन बटोरे थे सरोज प्रमाणिक के खिलाफ। इस ओवर में सरोज प्रमाणिक गेंदें खेली अभी तक 4 गेंदें 1 चौके की वजह से 7 पर बल्लेबाजी कर रहे हैं। और जगत सरकार 2 गेंदें 0 पर बल्लेबाजी कर रहे हैं। सेकंड ओवर अंगत पाटील बॉलिंग मार्क सज्ज होईल। इनामपुरी गावचा हा खेळाडू आहे अंगत पाटील। रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये चांगली कामगिरी केली होती अंगत पाटीलने। पहिलाच बॉल हवेत आहे, संधी निर्माण केली आहे, उस्मान येतोय खाली, मिड ऑन वरून मिड ऑफ ला जात असताना एक चांगला झेल त्याने टिपला आणि पहिल्याच बॉलवर यश मिळालं। देखिए इस वक्त उस्मान ने बढ़िया कैच लपका। हालांकि सरोज प्रमाणिक 5 गेंदें 7 बनाकर बैक टू डगआउट। देखिए इस वक्त बड़ा शॉट खेलने का प्रयास मिस टाइम हुआ और उस्मान ने इस कैच को लपका। देखिए लॉन्ग ऑन पर थे, शॉट लॉन्ग ऑफ पर आए और विकेट आता हुआ। पहला झटका इस वक्त 7 अंकों पर लगता हुआ दिल्ली धमाका इस टीम को। आने वाले 29 गेंदें और 73 बनाने, मगर इस वक्त मैदान के अंदर अभिषेक कुमार दल्लो और करण अंबाला तीसरे क्रमांक पर बल्लेबाजी के लिए आए हैं। करण अंबाला न्यू बॅटर, पहिली विकेट गमावली आहे। फर्स्ट बॉलवरच विकेट अंगद पाटीलच्या खात्यामध्ये।
आणि आता करण अंबाला परफेक्ट ऑलराऊंडर, टेनिस क्रिकेट विश्व ज्याने दणानून सोडलंय. फुल टॉस बॉल, पहिल्याच बॉलवर घुटना टेक, तमाशा देख, बॉल सीमा पार, येतोय षटकार. ही शॉट खेला. देखिए लोन फुलटॉस गेंद पिछला पैर जरूर मोड़ा, अगले पैर को आगे किया और क्या शॉट खेला. मिड विकेट लॉन्ग ऑन, मिड ऑन के ऊपर से गेंद दर्शकों को सलामी के लिए 6 रन के लिए. अंगद पाटील कमबॅक करावं लागेल. करण अंबालाने पहिल्याच बॉलवर सिक्सर मारलाय. दुसरा बॉल उलटा खेळलाय. हा देखील बॉल जाईल बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने. 6 धावांसाठी बॅक टू बॅक दुसरा षटकार करण अंबालाच्या बॅटमधून. लोन फुल टॉस उसी ऑन साइड पर, उसके बाद स्विच ऑफ के बाहर रखने का प्रयास, मगर करण अंबाला इस तरह से बल्लेबाजी कर रहे हैं, लोगों को इस वक्त खुशियों का मौका दे रहे हैं. 2 लगातार बड़े शॉट्स, 2 लगातार बेहतरीन छक्के करण के बल्ले से. अब तक ज्यादा बार की गेंद, मगर क्या शॉट, क्या टाइमिंग और नजर प्रॉपर थी. देखिए जब गेंद आई बल्ले पर उनकी निगाह, उनका सर स्थिर रहा, इसी के माध्यम से बढ़िया शॉट लगाए 6 रन के लिए. बॅक टू बॅक षटकार येतात. 19 धावा झाल्यात. 19 लॉस ऑफ 1 विकेट. बॅकफुटला जात असताना पंच केलाय चांगलाच. डीप मध्ये फिल्डर आहे तिथेच. अगोदरच बॉल अडवलाय. टीमची धावसंख्या 20 धावा. दिनू कांबळे महत्वपूर्ण क्षेत्ररक्षक आहे. आकाश जांगडी या टीमकडे फिल्डरच्या भूमिकेमध्ये चांगले खेळाडू आहेत जे फिल्डिंग मध्ये नेहमीच चांगले योगदान देतात. अशरफ या टीम मध्ये. सोम फोटोग्राफी अशा प्रकारची फिल्डिंग फक्त लेदर बॉल मध्येच होते, पण आता ते सगळं आपल्याला टेनिस बॉल क्रिकेट मध्ये देखील पाहायला मिळतंय. दर्जेदार असं आयोजन आणि नियोजन, खरोखर तेवढंच दर्जेदार टेलिकास्ट म्हणजे फुल धमाका पॅकेज फ्रॉम 70 स्पोर्ट्स. अशा प्रकारची फिल्डिंग फक्त लेदर बॉल क्रिकेटमध्येच पाहायला मिळते असं सांगतात सोम फोटोग्राफी. थँक्यू सो मच. नक्कीच, कारण लच ग्रीन आउटफील्ड आहे या ग्राउंडवर. म्हणून पाहतो डायव्हिंग एफर्ट पाहायला मिळालेत. अशी फिल्डिंग जर पाहायला मिळत असेल तर चर्चा होते, ग्राउंडची चर्चा होते, स्पर्धेची, स्वरा युवा ग्रुपची, आमदार चषकाची, तुषारजी संखे यांची, आणि त्याचबरोबर संपूर्ण स्वरा युवा ग्रुप क्रिकेटशी प्रेरित हे सगळेच मंडळी आहेत. चेंज ऑफ पेस, गती कमी केली आहे, लॉफ्ट केलाय समोर, मिड ऑफ आतमध्ये बॉलला पाठवले बाउंड्री लाईन. देख सकते हैं ये गेंद कुछ कहती है और रूफ पर जाकर रहती है, और देखिए टकआउट के ऊपर रूफ पर जाकर विराजमान हो चुकी है. लगा 70 लगा तो 6. जगत सरकार के बल्ले से ये बेहतरीन छक्का आता हुआ. देखिए शुरुआत थोड़ी सी खराब हुई थी जगत, पहले 2 गेंदें डॉट खेली है, मगर थोड़ा सा ऊपर गेंद डालेगी और रडार में थी. इस गेंद को सही नसीहत दी है बल्लेबाज जगत सरकार ने. देखिए सर पहली गेंद पर विकेट, मगर पिछली 4 गेंदें 19. अच्छा कमबॅक रहा बल्लेबाजी करने वाली टीम का. एक्झॅक्ट पहिल्या बॉलवर विकेट आले आणि त्याच्यानंतर 3 षटकार या ओव्हरमध्ये आतापर्यंत आलेत. करण अंबालाच्या बॅटमधून 2, त्याच्यानंतर एक सिंगल आणि त्याच्यानंतर जगत सरकारच्या बॅटमधून हा सिक्सर. यावेळेला थोडासा लॉफ्टेड खेळलाय, फटका डीप मध्ये फिल्डर आहे, खराब फिल्डिंग, कॅच निसटला. मगर जिस तरह से कैच छूटा है सर, मौका था जगत सरकार का विकेट चटकाने का. 1 ओवर में 7, इस ओवर में लगभग 25 रन खर्च किए गए अंगद पाटिल द्वारा. एक्सपेंसिव ओवर रहा है कुणाल सर. विश्वजीत ठाकूरच्या त्या ओव्हरची भरपाई सेकंड ओव्हर मध्ये झाली आहे दिल्ली धमाकाकडून असं म्हणायला हरकत नाहीये. त्यामुळे जे संघ बालक आहेत हेमंतजी बनियाल ते नक्कीच खुश असतील, कारण अंगदच्या त्या ओव्हर मध्ये 25 आल्या. विश्वजीत ठाकूरच्या पहिल्या 17 मध्ये शेवटच्या ओव्हर मध्ये 24 धावा आल्या होत्या. म्हणजेच चांगला पलटवार इथे दिल्ली धमाका क्रिकेट क्लबचा सुरू आहे. स्वरा युवा ग्रुपचं हे आयोजन, आमदार चषक PDTPL देखील तुम्ही या स्पर्धेमध्ये पाहताय.
पहिल्यांदाच डे अँड नाईट फॉर्मॅट मध्ये PDTPL सीझन तिसरं पर्वामध्ये आमदार चषकाचा एक वेगळा तडका दिलाय स्पर्धेच्या माध्यमातून. आपण पाहतोय 2 ओव्हर मध्ये 32 असा फ्लाइंग स्टार्ट. साहिल शेख 70 के कैमरामैन की तारीफ करने लायक होती है अच्छे से हर चीज वो कैप्चर करते हैं. गुड वर्क एंड 70 की बात ही अलग है. गुड वर्क ऑल मेंबर्स. थैंक यू सो मच साहिल शेख भाई. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. नाव बॅक टू क्रिकेट. दिल्ली धमाका क्रिकेट क्लब धावसंख्या स्कोर बोर्डवर 32 आहे. दर्जेदार असं आयोजन, नियोजन, शिस्तबद्धता या स्पर्धेमध्ये ही ओळख आहे. क्रिकेटशी प्रेरित असलेली सर्वच मंडळी. स्वरा युवा ग्रुपचं आयोजन. ऑन साइडला स्क्वेअर लेग आहे. डीप मध्ये अशरफ तिथे बॉल पर्यंत पोहोचलाय. तोपर्यंत एक धाव मिळताना दिसते. सिंगल इथे ऍड होईल. परत एक वेळा सुलतान ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजीसाठी. सिंगलच आली आहे या ओव्हरच्या सुरुवातीला. कॉमेंट्री बॉक्स मध्ये याच परिसरातला एक बुलंद आवाज तुम्ही ऐकताय. युसुफ सय्यद सर यांचा. पहिली धाव या पहिल्याच बॉलवर. सुलतानच्या पहिलं षटक देखील सुलतानने चांगलं टाकलं होतं. याही ओव्हरची सुरुवात धडाक्यात केली आहे. 33 लॉस ऑफ 1 विकेट. स्ट्राइकिंग इन ला बॅटर जगत सरकार. हॅलो, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मित्रांनो, आपल्यामध्ये प्रशांत आत्मारामजी संखे जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांचं आगमन झालंय आणि स्वरा युवा ग्रुप तुषारजी संखे आणि सर्व पालघर वासियांकडून आपलं हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय प्रशांत आत्मारामजी संखे साहेब, आपण कृपया मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. थँक्यू. जाऊया परत एकदा समालोचन कक्षामध्ये. बोलत यार ओ बॅकफुटला जात असताना पूल केलाय. हाफ आर्म चॅप. डीप मध्ये फिल्डर आहे तिथे सिंगल मिळेल. आणि आता एकेरी दुहेरी धावा येत आहेत. सुलतान तो दबाव इथे बनवतोय. या मॅच मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये देखील त्याने थोडंसं बांधूनच ठेवलं होतं. जरूर सर, अच्छी शुरुआत जरूर करवाई थी पहले ओवर में. दूसरी ओवर थोड़े महंगे साबित होने का इस ओवर में वापस कम बैक करवाया. देखिए 2.3 गेंदे 35 रन यहाँ से और बनाने इस मैच को जीतने लगभग 45. ड्राइव्ह केला. खूपच चांगला ड्राइव्ह इथे पाहायला मिळतोय. थोडासा लॉफ्टेड ड्राइव्ह. डीप मध्ये फिल्डर आहे तिथे सिंगल मिळेल. स्क्वेअर ड्राइव्ह, कव्हर ड्राइव्ह. धन्यवाद कॉम्बॉक्स. 1 मिनिटासाठी थांबवतोय. सन्माननीय प्रशांत आत्मारामजी संखे, उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी, आपलं हार्दिक स्वागत आहे साहेब. वेलकम. आत्ताच लोकसभा आणि विधानसभामध्ये घवघवीत यश ज्यांनी मिळवून दिला बीजेपीचा अर्थ आहे बहुत ज्यादा प्यार. आणि महाराष्ट्रातील जनतेने बहुत ज्यादा प्यार बीजेपीला दिल्याबद्दल प्रशांतजी त्यात तुमचा सुद्धा मोलाचा वाटा आहे. आपलं स्वागत आहे. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. सिंगल या ओव्हर मध्ये फक्त सिंगल्स आलेले आहेत. एकेरी धावा येत आहेत. मोठे फटके थांबलेले आहेत. त्याचं कारण आहे सुलतानने आतापर्यंत 10 बॉल मध्ये फक्त 11 धावा खर्च केल्या. त्याच्या सेकंड स्पेल मध्ये तो आहे. देखिए इस वक्त बढ़िया गेंदबाजी. फिर से एक बार दूर वाली छोटी गेंदबाज. इस वक्त गेंद डॉट आई है. देखिए अच्छी गेंदबाजी रही सुल्तान खान द्वारा. बढ़िया गेंद रही. ऑन शॉट पर खेलने का प्रयास. मुन्ना शेख विकेट के पीछे गेंद को फील्ड करते हुए डॉट बॉल, बिंदी गेंद. ओव्हर संपली आहे. 11वा बॉल तो होता आणि त्याच्यानंतर हा बॉल, हा देखील डॉट बॉल. चांगली बॉलिंग सुलतानची. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 37 धावा आपल्याला पाहायला मिळतात. जरूर इस वक्त हमारे स्क्रीन पर देख सकते हैं आदरणीय सम्मानीय प्रशांत जी संखे सर, उनके साथ डैशिंग एंड हैंडसम एक बेहतरीन पर्सनालिटी वाले प्रीति जी संखे सर, उनके साथ जहानाबाद ब्लू टी शर्ट में देख सकते हैं. ये काफी बेहतरीन शख्सियत है. कल के दिन में हमने देखा था कपिल 11 एनबी धनकबड़ी ये टीम जो क्वालिफाई हुई है सेमीफाइनल में. प्रशांत जी संखे, कुंजल जी संखे, तुषार जी संखे, चिराग जी राणा इनकी टीम रही. और स्वरा युवा ग्रुप आयोजित ये प्रतियोगिता हम देख रहे हैं. अभी तक ये ओवर हो चुके हैं 3 ओवर के समाप्ति का लगभग रन लगे हैं 37 चौथा स्पीड अप करी, ज्यादा वक्त ना ले. देखिए टीम एमसीसी एएस एमएमसीसी एएस ए चैंप 11 उमर 11 3 ओवर 37 लग चुके हैं. आने वाली 18 गेंदों में अभी भी बनाने इस मैच को जीतने के लिए लगभग 43 का पीछा करना होगा. 43 ये मैच बन सकता है. अगर जगत सरकार और करण अंबाला मैदान के अंदर है तो पासा पलट सकते हैं. 2 ओवर सुल्तान के खत्म हो चुके हैं. 3 ओवर का खेल बाकी है. कुणाल सर एक्झॅक्ट 43 धावा करायच्या अजून. 43 फ्रॉम 18.
18 गेंदे 43 रन. ओव्हर नंबर 4 प्रसन्न पाटील. प्रसन्न पाटील बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळाले एक युवा यंगस्टर. 7,90,832 सबस्क्रायबर 70 स्पोर्ट्सचे कंप्लीट झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये आणखी वाढ होते. तुम्ही नवीन आहात 70 स्पोर्ट्सवर लगेच सबस्क्राईब करा 70 स्पोर्ट्सला. आज आणि उद्या जर आपण पाहिलं तर 8 लाख सबस्क्रायबर होऊ शकतात 70 स्पोर्ट्सची. तुमची साथ पाहिजे. त्यासाठी 9,200 सबस्क्रायबर आता शिल्लक आहेत. त्यामुळे फटाफट 70 स्पोर्ट्सला लगेच सबस्क्राईब करा. ओव्हर नंबर 4 3 ओव्हरमध्ये 43 करायचे आहेत. महाराष्ट्रातल्या टेनिस बॉल क्रिकेट विश्वातल्या अनेक मोठमोठ्या स्पर्धा आता हळूहळू तुमच्या भेटीला येतील. 1 ते 5 जानेवारीमध्ये देवगड आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन करण्यात आलंय. तिथून पुढे जर फेब्रुवारीमध्ये तुम्ही गेलात तर तिथे देखील एक मोठी स्पर्धा नामदार उदय सामंत आणि किरण भैया सामंत यांच्याकडून रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी येईल. हा बॉल प्रसन्नाचा अंपायरचा सिग्नल येतो. व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन. त्यानंतर आमदार संजय पोतनीस साहेबांची सुप्रीमो ट्रॉफी 11व्या वर्षामध्ये तुमच्या भेटीला येईल. त्याचबरोबर उद्या एक डेट फायनल होईल. ती स्पर्धा असेल ग्रामीण धमाका बिग बॅश लीग जी कोणगाव मध्ये होते. ISPL चा दुसरा हंगाम देखील तुमच्या भेटीला येईल. ओ समोर मारलाय फटका. चांगलं टायमिंग. बॉल जसा फिरला मनगट फिरवलं बॅटवर आणि सरळ पाठवला डाऊन दी ग्राउंड. 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद उर्वी ऑर्केस्ट्रा. देखिए इस वक्त करण अंबाला इसको लगा ला तो झिंगा लाला इस तरह की बल्लेबाजी कर रहे हो. करण अंबाला इस वक्त पब्लिक को खुश कर रहे हैं, एंटरटेन कर रहे हैं. इस वक्त पीटीडीएस पर आए हुए सभी भोसरकर और पालघरकर को देखिए काफी लंबे लंबे से दर्शक पहुंचे आज इस मैच को देखने के लिए. किरण मोरे यांची कमेंट आहे गुड ग्राउंड. असे ग्राउंड महाराष्ट्रामध्ये खूप कमी दिसतात. परफेक्ट टुर्नामेंट मस्त. अनिकेत दादाला त्यांनी शुभेच्छा दिल्यात. वाह किरण मोरे तुमचे आभार. असेच आपल्या मनात काही प्रश्न असतील टेनिस बॉल क्रिकेटशी रिलेटेड ज्याची उत्तर आम्ही नक्कीच देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू. नक्कीच पोस्ट करा तुमच्या कमेंट्स आणि 70 ला लगेच सबस्क्राइब करा. ओ बॉल फिरला आणि इथे बॅट फिरली. बॉल सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. हो 50 धावा कंप्लीट. करण अंबाला थांबत नाहीये. त्याच्या बॅट मधून धावा येतात. 8 बॉल मध्ये 28 धावा त्याने आतापर्यंत ठोकल्यात. काय बॅटिंग करतोय करण अंबाला. अभिषेक कुमार दलोड. ISPL ऑक्शन डेट देखील आली आहे. आय थिंक 11 म्हणजे उद्याच 2:30 वाजल्यापासून स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि जिओ सिनेमावर ते ऑक्शन तुम्हाला पाहायला मिळेल. किती बोली लागते या खेळाडूंवर त्याची चर्चा उद्या रंगेल. एक धाव इथे मिळेल. परफेक्ट यॉर्कर. प्रसन्नाचा सिंगलने स्ट्राइक रोटेट करतो. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 51. देखिए करण अंबाला जिस तरह से बल्लेबाजी कर रहे हैं सर, यही कारण रहा है कि पिछले 2 साल में खिलाड़ी काफी तेजी से आगे आ चुका है. ISPL सीजन में सबसे महंगा बीट्स में बिकने वाला खिलाड़ी हम देख रहे हैं इस वक्त. 9 गेंदे 29 पर. टीम स्कोर कार्ड 51 पर 1. यहां से बनाने 29. आने वाली गेंदे होंगी 15. 51 धावा झाल्यात. 29 धावा अजूनही करायच्यात. 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 15 बॉल 29. ओ लॉफ्ट केलाय समोर. फिल्डर आहे अशरफ परंतु काहीच करू शकत नाही. त्याच्याही डोक्यावरून बॉल सीमारेषा पलीकडे. सेमी हेली ग्रीन शॉट खेला. जड़ में रखने का प्रयास था मगर पिछली पैर पर बैलेंस किया. अगली पैर से गेंद को खोद कर निकाला सीधे डाउन द ग्राउंड. 6 रन हेलिकॉप्टर खेला है. 57 धावा झाल्या. चौथ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. या ओव्हर मध्ये 3 सिक्सेस.
बॉल हवेत आहे, इथे संधी एक्स्ट्रा कव्हरला. उस्मान प्रयत्न करेल, चांगला झेल टिपलाय, आउट. बैटर आता जगत सरकार, बैक टू द पेविलियन. देखिए इस वक्त शॉट तो बढ़िया खेला था, मगर उस्मान की निगाहें काफी पहने थी, काफी तेजी से दौड़े, लॉन्ग ऑफ पर थे, मिड ऑफ पर जाकर इसे तो कैच कर लपका. हालांकि बल्ला जब घुमाया बल्लेबाज ने तो उनके हाथों की कलाई में थोड़ा सा बल्ला घूमता हुआ नजर आया और उस्मान की निगाहें बढ़िया रही. विकेट यहाँ पर आया. हालांकि गेंदबाज थोड़े से महंगे साबित हुए, मगर जगत सरकार का विकेट चटकाने में कामयाब. 57 पर दूसरा विकेट. अभी भी आने वाली गेंदें होंगे लगभग इस इनिंग में हम देख सकते हैं 13 गेंदें बनाने इस मैच को जीतने के लिए. अभी भी 23. संजू कनोजिया न्यू बॅटर. सुपर संजू काय खेळला होता भिवंडी मध्ये हा खेळाडू. भिवंडी धमाका बिग बॅश, ग्रामीण धमाका बिग बॅश लीग ची उद्या निश्चित तारीख तुमच्यापर्यंत येईल. लॉट्स विषयी चर्चा होईल. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन 1 ते 5 मध्ये होईल. त्याच्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी येईल. त्याच्यानंतर तुमच्या भेटीला आमदार संजय पोतनी साहेबांची स्पर्धा येईल, ती म्हणजे सुप्रीमो ट्रॉफी 11वं पर्व. अशा अनेक स्पर्धा आता अपकमिंग टुर्नामेंटच्या स्वरूपात तुमच्या भेटीला येतील. ISPL चा दुसरा सीझन पाहायला विसरू नका. ही स्पर्धा जिओ सिनेमा आणि स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर टेलिकास्ट केली जाईल. लास्ट सीझन मध्ये ती सोनी लिव्ह नेटवर्कवर होती. 57 लॉस ऑफ 2 विकेट. 80 धावांच्या लक्ष्याचा पाठला करायचा. 80 टू विन. 57 झाले. 23 धावा अजूनही करायच्या त्या मॅच मध्ये. 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 13 गेंदे 23 रन. विजय पाचपुते यांच्या माध्यमातून ही कमेंट आहे. काय ग्राउंड, काय समालोचन, काय अंबालाची फटकेबाजी, सगळे एकदम ओके मध्ये. श्रीगोंदा अहिल्यानगर मधून ऑन साइडला दिशा दिली. डीप मध्ये फिल्डर धावतायत, जज करतायत, परंतु नाही थांबणार. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. सुपर संजूच्या पॅट मधून सुपर चौकार. देखिए इस वक्त ऑफ स्टंप की बाहर की गेंद थी, ऑन साइड पर खेला गया. संजू हालांकि शॉट लगने के बाद थोड़ा सा अपने आप पर निराश थे, मगर गेंद सीधा गैप में निकली है. 4 रन के लिए काफी महंगा ओवर देखने को मिला. लगभग 24. सर आखिरी ओवर विश्वजीत ठाकुर का 24 रन होगा था, मगर ये 2 ओवर जो हमने देखे, दूसरी ओवर में लगभग 25 आया और चौथी ओवर में 24. ये थोड़े से महंगे ओवर साबित हुए. सुल्तान ने 2 ओवर में 12 खर्च किया, मगर पिछले 2 ओवर काफी महंगे साबित हुए सर. सुलतानच्या 2 ओव्हरमध्ये 12 आणि मागच्या 2 ओव्हरमध्ये 49 धावा आलेल्या आहेत. 61 धावा स्कोर बोर्डवर लागलेल्या आहेत. त्याच्यामध्ये विश्वजीत ठाकूरच्या विरुद्ध रन आले होते. 25 आणि 24 धावा या ओव्हरमध्ये प्रसन्न पाटीलच्या विरुद्ध आलेल्या आहेत. आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 बॉलमध्ये 19 धावांची आवश्यकता. 19 फ्रॉम 12. न्यू बॉलर दानिश बॉलिंग मार्कवर ओव्हर नंबर 5 मध्ये. देखिए दानिश को इस वक्त इंट्रोड्यूस किया जा रहा है. 4 ओवर समाप्त हुए. हालांकि 2 ओवर सुल्तान खान ने डाले हैं, 1 ओवर अंगद पाटिल, 1 ओवर प्रसन्ना पाटिल, मगर दानिश पर जिम्मेदारी दी गई है. 12 गेंदों में 19 डिफेंड करने हैं इस मैच को जीतने के लिए, टीम फील्डिंग करने वाली टीम के लिए. अंगद पाटीलचं त्याच्यामध्ये ते सर्वात महागडे षटक होतं. 25 आल्या होत्या पहिल्या डावामध्ये. विश्वजीतने त्या खर्च केल्या होत्या 24 धावा, परंतु त्याला प्रत्युत्तर चांगलं दिलंय. हे मात्र विशेष आहे या मॅच मध्ये. म्हणजेच दोन्ही बाजूने प्रतिहल्ले झालेत. अंगदही भरपूर महागा ठरला या मॅच मध्ये. बोलत यार दानिश बॅटच्या थोडासा आतमध्ये लागलाय. बॉल ऑन साइडला जाईल. डीप मधून फिल्डर येईल. लॉंग ऑन मधून तोपर्यंत 1 धाव मिळते करण अंबालाच्या खात्यामध्ये. करण अंबाला ज्या ज्या वेळेला स्ट्रायकिंग एंडला असतो त्यावेळेला नक्कीच काहीतरी घडेल असं प्रेक्षकांना नेहमीच वाटतं. जरूर देख सकते हो काफी फॉर्म में बल्लेबाज हैं. हालांकि जब उन्होंने शॉट खेला पीछे देखा था, मगर गेंदबाज के हाथ को छू के निकल गई, मगर एक सिंगल रहने से नहीं रोक पाए. इस वक्त दानिश आने वाली 11 गेंदें बनाने 18 इस मैच को जीतने के लिए. 62 62 ला 2. दिल्ली धमाका क्रिकेट क्लब. काय टीम बनवली हेमंत बनियाल यांनी. दिल्ली धमाका क्रिकेट क्लब मागच्या काही दिवसांमध्ये ही टीम थोडीशी बॅकफुटला होती. अनेक स्पर्धा हारत होती, परंतु तरी देखील विश्वास त्या खेळाडूंवर आहे. शेवटी शिरसाट स्पोर्ट्स चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये चांगला खेळ दाखवला. काही खेळाडू नसताना देखील ती स्पर्धा जिंकली. दानिश बॉलिंग मार्कवर समोर सुपर संजू. ओ स्विच हिट. बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॉर्गन स्टाईलने धावा मिळतील 4. येतोय चौकार.
से बनाने 10 गेंदों में 14 रन इस मैच को जीतने के लिए। देखिए क्या बल्लेबाजी की है करण अंबाला। 10 गेंदे 30, 2 गेंदे 8 पर सुपर संजू आने वाली 10 गेंदे बनाने 14 इस मैच को जीतने के लिए। हम देख रहे हैं स्वराया ग्रुप प्रेजेंस आमदार कप 2024 आज का दूसरा दिन, दूसरा मैच दिल्ली धमाका बनाम उमर 11। ऑन साइडला फ्लिक करतोय, एक धाव इथे मिळेल. काय बॅटिंग करतोय, सेन्सिबल बॅटिंग. चौकार आलेत, त्याच्यानंतर स्ट्राईक रोड. लो. 77 रन झालेले आणि आता फक्त 3 धावांची आवश्यकता असेल. रिव्ह्यू इथे घेण्यात आलेला आहे, बॅटिंग टीमचा रिव्ह्यू. जे प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेत आहेत, थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो. टेक्निकल एरर होता साऊंडमध्ये, त्याच्यामुळे आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचलेला नाही, त्याच्यामुळे तुमची थोडीशी माफी मागतो. व्हिडिओज ऑलराऊंडर आमच्या बोईसरचं ग्राउंड आणि त्यामध्ये आयोजित केलेली PDTPL ऑल इंडिया ओपन टुर्नामेंट याचं अप्रतिम असं आयोजन आणि त्यामध्ये अप्रतिम समालोचन. फटकेबाजी यांना बघून मजा येत आहे. खूप खूप धन्यवाद व्हिडिओज ऑलराऊंडर. 77 धावा झाल्यात. परत एक वेळा सगळे प्रेक्षक आपल्याबरोबर जोडले गेले. DRS ची मदत घेण्यात आली. 3 धावाची आवश्यकता आहे दिल्ली धमाकाला या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. लास्ट बॉल साठी हा रिव्ह्यू घेतलाय बॅटरने. व्हाईट बॉल साठी हा रिव्ह्यू असेल. आता पाहूया, टीव्ही अंपायर कडून निर्णय आलेला आहे फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल आहे, डॉट बॉल ने हे षटक समाप्त. आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 77 झाल्यात. आता 6 बॉल मध्ये 3 धावांची आवश्यकता है. 6 गेंदे 3 रन. जोरपुरी जैसे पासा पलटता हुआ ऐसा लगे कि बड़ा लक्ष्य 80 रन, मगर करण अंबाला आए. करण अंबाला ने अपने बल्ले का जलवा बिखेरा. लगातार बढ़िया बल्लेबाजी की. लगभग उनके बल्ले से देख सकते हैं हम 4 छक्के लगा चुके हैं अभी तक अपनी बल्लेबाजी में. और संजू इस वक्त 2 चौके लगा चुके हैं. 3 गेंदे 9 पर बल्लेबाजी कर रहे हैं संजू, और 13 गेंदे 40 पर बल्लेबाजी करण अंबाला इस वक्त गेंदबाजी खिलाएंगे. दूर वाली पहले एंड से गेंदबाज हम देख सकते हैं अंगद पाटील. अंगद पाटीलच्या त्या ओव्हरमध्ये 25 धावा आल्या होत्या. 1 विकेट त्याने पहिल्याच बॉलवर घेतली होती आणि त्याच्या नंतर मात्र त्याच्या विरुद्ध आक्रमण केलं होतं. करण अंबाला काय बॅटिंग केली. अथर्व राव, very good planning and tournament, very good IPL level commentary. Thank you so much. All the best to all players. अथर्व राव
यांनी कमेंट दिली आहे. तुमच्या कमेंटसाठी धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण भरपूर स्पर्धा तुम्हाला 70-70 स्पोर्ट्सवर पाहायला मिळतील. विश नेटवर्कवर देखील या स्पर्धेचं टेलिकास्ट होतंय. 2 चॅनेलवर सध्या ही स्पर्धा तुम्ही पाहताय. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. अंगद पाटील बॅकफुटला गेल्यानंतर हलक्या हाताने टॅप केलाय. अशा मॅचेस अंगद पाटील आणि त्याची गोलंदाजी नक्कीच चांगली राहते. त्याच्यामुळे रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचा इतिहास उचलून पहा. अंगद पाटीलने असंच काहीच समीकरण डिफेंड करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच्यामध्ये यश प्राप्त केलं होतं. 5 बॉल 3 धावा करायचे आहेत. संजू कनोजिया आडव्या बॅटने खेळलाय. फिल्डर नाहीये. फ्लॅट अँड फ्युरियस. मॅच समाप्त. षटकाराने ही मॅच इथे संपली आहे. दिल्ली धमाकाने सामना जिंकलाय. देखिए पुलिस और आयोजक का मैच होगा इसके बाद, मगर मैन ऑफ द मैच के लिए हम अनाउंसमेंट करेंगे. देखिए इस वक्त मैन ऑफ द मैच की किताब यहाँ पर दिया जाएगा. हमारे स्क्रीन पर मैच समरी दिखाई जाएगी.